नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेत आहोत. जसं की तुम्ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात. नाफेडच्या कांदा बाजारात आणू नका, शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांतीचे संघटनेची मागणी. बघू शकता, महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली अपडेट आहे. आणि या ठिकाणी बघू शकता, कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही बाजारभाव कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीस आणू नये अशी मागणी रयत क्रांती संघटनेने नाफेड आणि NCF अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जुलै महिन्यातच बागलाण तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तर केंद्र सरकारशी चर्चा झाली होती, मात्र अद्यापही कांद्याला हमी भाव घोषित झालेला नाही. सध्या 1 किलो कांदा उत्पादनासाठी 15 ते 17 रुपये खर्च येत आहे, तर बाजारभाव फक्त 10 ते 12 रुपये किलो मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही. आगामी काळात नाफेड व NCFच्या कांदा बाजारात आणल्यास दरात आणखी 2 ते 3 रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील अशी भीती संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संघटनेच्या मागणीनुसार केंद्र सरकारने खरेदी केलेला बाजारात विक्री करण्याऐवजी रेशन दुकानातून वितरित करावा, अन्यथा कांदा बाजारात आणल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदन देताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष प्रवीण आयरे, युवराज देवरे, एकंदरीत आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे, चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि महत्त्वाची